नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनलवरती. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आत्ताच्या घडीला अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2026-27 या वर्षासाठी नूतनीकरणाचे अर्ज सुरू झालेले आहेत. याबाबतचे लेटेस्ट अपडेट्स आपल्याला मिळालेले आहेत. तर लेटेस्ट अपडेट्स असे आहेत की सन 2026-27 करिता नूतनीकरण म्हणजेच जे की रिन्युअलचे अर्ज आहेत, असे अर्ज भरण्यास दिनांक 4/8/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून वेबसाईट सुरू झालेली आहे. म्हणजेच जे विद्यार्थी गेल्या वर्षी फर्स्ट इयरला होते त्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज केला आणि तो अप्रूव्ह झाला. आता ते विद्यार्थी यावर्षी सेकंड इयरला आहेत, किंवा जे विद्यार्थी गेल्या वर्षी सेकंड इयरला होते त्यांनी स्वाधारचा अर्ज केला आणि फॉर्म अप्रूव्ह झाला, ते विद्यार्थी यावर्षी थर्ड इयरला आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट 4 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून घ्यायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2025-26 मध्ये जवळपास 14,000 विद्यार्थ्यांनी रिन्युअल ॲप्लिकेशनसाठी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते. केवळ त्या 14,000 विद्यार्थ्यांनाच या वेबसाईटवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसा त्याबाबतचा ईमेल महाआयटी टीमद्वारे त्या 14,000 विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा ईमेल प्राप्त झालेला आहे, केवळ अशाच विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर सध्या अर्ज करता येणार आहे. जे विद्यार्थी न्यू आहेत, जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयरला आहेत किंवा 11वीला आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट अजून सुरू झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी हॉस्टेलसाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर त्यांचा हॉस्टेलला नंबर लागला नाही तर तो अर्ज स्वाधार वेबसाईटकडे वळविला जाईल. त्यामुळे फक्त रिन्युअल ॲप्लिकेशन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी अर्ज केला होता त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, केवळ अशा विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरून घ्यायचा आहे. ही नूतनीकरण अर्ज भरून घेण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2026 अशी असेल. त्यामुळे जे विद्यार्थी रिन्युअल अर्ज भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पूर्वी या स्वाधार योजनेचा अर्ज भरून घ्यायचा आहे. शासनाने जवळपास आपल्याला 1.25 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र आणखीन काढलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रे काढून घ्यायचे आहेत आणि कागदपत्रे काढून ऑनलाईन या योजनेसाठी अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्ज भरण्यासाठी जुनी वेबसाईट बंद झाली असून यासाठी नवीन पोर्टल डेव्हलप केलेले आहे. तर त्याची नवीन वेबसाईट आहे hmasnew.mahaiti.org. या वेबसाईटवर जाऊन आपण रिन्युअल अर्ज भरून घ्यायचा आहे. आपले जो गेल्या वेळेसचा लॉग इन ID पासवर्ड आहे तो लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करून व्यवस्थितरित्या अर्ज भरून घ्यायचा आहे. आता इथे फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे की या वेबसाईटमध्ये एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, जे की बँक डिटेल्स भरायची. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, एकदा बँक डिटेल्स भरली की परत ते आपल्याला बदलता येणार नाहीत. त्यामुळे बँक डिटेल्स भरताना व्यवस्थितरित्या आणि खात्रीपूर्वक भरून घ्यायचे आहेत. त्याची 2 वेळेस पडताळणी करूनच बँक डिटेल्स सबमिट करायचे आहेत. ही या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट्स होती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.